जे काही गांडूळ खत तयार करण्याची जी काय प्रोसेस आहे तर त्याच्या स्टेप्स कशा पद्धतीने असतात तर ते या ठिकाणी सांगितलेलं आहे. जे काय पद्मावती ॲग्रो आहे तर त्यांच्या माध्यमातून ज्या काय पूर्ण गांडूळ खत तयार करण्याचे जे काय स्टेज आहे तर त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर ते आपण बघूया. तर तुम्ही या ठिकाणी जर पाहिली तर पहिली स्टेज म्हणजे जी काय त्यांनी जी काय जागा आहे तर ते पूर्णपणे निर्जंतुकी करून घेतलेले आहे. त्यानंतर दुसरी स्टेप जर पाहिली तर ज्या काय त्यांची बॅग आहे तर ती बॅग या ठिकाणी हातून घेतलेली आहे. निर्जंतुकीकरण जी काय जागा केलेली आहे तर ती बांबूच्या साहाय्याने या ठिकाणी जी काय स्टिक आहे तर त्या स्टिकच्या साहाय्याने या ठिकाणी ती बांधून घेतलेली आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी जर पाहिलं तर जे काय वर्मी वॉश लिक्विड आहेत तर ते लिक्विड टाकून जी काय ती बॅग आहे तर ते पूर्णपणे या ठिकाणी क्लीन करून घेतलेले आहे आणि याला या ठिकाणी आउटलेटही या ठिकाणी काढलेलं आहे. त्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर या ठिकाणी 5वी स्टेपमध्ये गांडूळ खत निर्मितीसाठी लागणारा जो काय कचरा आहे जे काय डिकम्पोज होणार आहे जे काय कचरा आहे तर तो याच्यामध्ये आणून टाकलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही हा जर बॉक्स पाहिला जर ते जे काय कुजलेलं आहे अर्धवट कुजलेलं जे काय आहे तर त्या बॉक्समध्ये आणून टाकावं लागतं. त्यानंतर टाकल्याच्या नंतर जे काय गांडूळ खत आहे तर ते प्रॉपर पद्धतीने त्याच्यावर काम करून या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर प्रॉपर पद्धतीचं या ठिकाणी गांडूळ खत तयार झालेलं पाहायला मिळेल. या ठिकाणी जर याची क्वालिटी जर पाहिली तर पूर्णपणे ड्राय झालेलं आहे आणि गांडूळ खत पूर्णपणे डिकम्पोज झालेलं जे काय मॅन्युअर आपण टाकलं होतं तर त्या पूर्णपणे या ठिकाणी डिकम्पोज झालेला पाहायला मिळेल. अशा पद्धतीने तुम्ही पूर्णपणे बॅगा हे करून किंवा निर्जंतुकीकरण केल्याच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप केल्याच्या नंतर या ठिकाणी जी काय गांडूळ खताची क्वालिटी असेल किंवा जी काय आपल्याला जे लागणारे जे काय त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन्स वगैरे जे काय डेव्हलपमेंटची जी काय आहे तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने झालेली त्या ठिकाणी पाहायला मिळेल.